छत्तीसगडमधल्या जगदलपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली। तिथल्या एका अविवाहित महिलेने एका मुलीला जन्म दिला, पण प्रियकराने बाळाचा स्वीकार न केल्याने महिलेने धक्कादायक पाऊल उचललं। तिने या बाळाला उंदरांच्या बिळाशेजारी मातीत दफन केलं। सुदैवाने तिथून गावचे सरपंच जात होते। त्यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या बाळाला वाचवलं। त्यानंतर त्यांनी 108 क्रमांक डायल करून रुग्णवाहिका बोलवली। या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण होतं, मात्र या प्रकरणी कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही। गावात 2 गटांत याबाबत बैठक होत आहे। यात पंचायत एखादा मोठा निर्णय घेऊ शकते। ही दुःखद घटना 23 जानेवारी रोजी टोकापाल परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार टोकापाल परिसरातल्या एका गावचे सरपंच 23 जानेवारीला संध्याकाळी आपल्या गावातल्या एका निर्जन भागातून जात होते। त्यावेळी घनदाट चाळीतून जात असताना त्यांना एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला। आवाज ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं। ते आवाजाच्या दिशेने जाऊ लागले। एका ठिकाणी जमिनीखालून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीने त्या जागेवरची माती हटवण्यास सुरुवात केली। तिथे एका नवजात बाळाला पाहून त्यांना जबर धक्का बसला। त्यांनी लगेच गावातल्या नागरिकांना आणि रुग्णवाहिकेला याबाबत माहिती कळवली। माहिती मिळताच लोकांची घटनास्थळी गर्दी जमली आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाली। सर्वांनी मिळून बाळाचं अंग स्वच्छ केलं आणि त्याला रुग्णवाहिकेतल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त केलं। या कर्मचाऱ्यांनी तातडीने बाळावर उपचार सुरू केले। दुसरीकडे सरपंचांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गावात एक बैठक बोलावली। चर्चा करताना या प्रकरणाशी संबंधित युवती आणि तिच्या प्रियकराविषयी माहिती समोर आली। सरपंचांनी दोन्ही गटांच्या आपापसात चर्चा करण्यास सांगितलं। त्यानंतर या दोन्ही गटांची सध्या बैठक सुरू आहे। या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली। बदनामीच्या भीतीने बाळाला उंदरांच्या बिळाजवळ दफन केल्याचं युवतीने तिच्या कुटुंबियांना सांगितलं, असं बोलत जात आहे। प्रियकराच्या कुटुंबांसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा युवतीच्या कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणी योग्य तोडगा निघाला नाही तर युवतीचे कुटुंबीय आणि तरुण आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवू शकतात।